जिल्ह्यात गृहमतदानाला सुरुवात. दिव्यांग आणि वयोवृद्धांनी बजावला मतदानाचा हक्क. निवडणूक यंत्रणा पोहोचली दुर्गम भागात. नागपूर दिनांक 14. कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे. दिव्यांग आणि वयोवृद्धांनी मतदानाचा आज हक्क बजावला. अतिदुर्गम भागात असलेल्या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात आपलेही योगदान दिले. सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील मतदार आणि 40% जास्त दिव्यांगांचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या मार्गदर्शनात 14 आणि 15 नोव्हेंबर या 2 दिवशी गृहमतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याची सुरुवात आज जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातून करण्यात आली. रामटेक तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेलगतच्या अतिदुर्गम भागात वयोवृद्धांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात कट्टा, सावरा, तुलारा, बेलदा या दुर्गम भागातील गावातील 9 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तसेच कामठी येथील दिव्यांग असलेल्या विनायक कुलदिवार, फौजिया तबसुम, सय्यद मोहम्मद अली तसेच राजेश मेश्राम यांनी आपल्या गृह मतदानाचा हक्क बजावला. दिनांक 14 व 15 नोव्हेंबर रोजी कटोल विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व 85+ मतदारासाठी गृहभेट देऊन मतदान घेण्यात आले. त्यासाठी एकूण 23 पथके तयार करण्यात आली. नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व 85+ मतदारासाठी गृहभेट देऊन मतदान घेण्यासाठी आज एकूण 24 पथके. नागपूर उत्तर अजा विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व 85+ मतदारासाठी गृहभेट देऊन मतदान घेण्यासाठी आज एकूण 7 पथके. रामटेक विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व 85+ मतदारासाठी गृहभेट देऊन मतदान घेण्यात आले. त्यासाठी एकूण 15 पथके कार्यरत होती. भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील मतदार तसेच 40% जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावत यावा यासाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. दिनांक 14 आणि 15 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील गृहमतदानाचा हक्क बजावित आहे. यात ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील 1416 तर शहरी विधानसभा मतदारसंघातील 2021 गृहमतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 3436 मतदार गृहमतदान करणार आहेत. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी सतीश कडू, नागपूर.